प्रश्न काय आहे, 4 टेबलांची विक्री किंमत ही 5 टेबलांच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती असेल? आता पहा, मांडणी करताना काय करायचं, लिहायचं सरळ 4 टेबलांची विक्री किंमत सांगितली, 4 बरोबर विक्री लिहा. 4 टेबलांच्या विक्री किमती इतकी खरेदी किंमत ही 5 टेबलांची आहे असं तुम्हाला सांगितलंय. मग 5 ची खरेदी, 4 ची विक्री बरोबर 5 ची खरेदी असं तुम्हाला गणितात सांगितलंय. मग तेवढंच मांडायचं. मग या मांडणीमध्ये पहा, खरेदी म्हणजे 4 असेल आणि विक्री म्हणजे 5 असेल. आपल्याला एवढं समजलंय, 4 खरेदी आणि विक्री 5 आहे, तर या व्यवहारात आपल्याला नफा होतोय, म्हणून शेकडा नफ्याचं उत्तर यायला पाहिजे, तोट्याचा काही संबंध नाही. मग आता शेकडा नफा शोधायचा म्हणजे खरेदी किंमत पाहिजे. मग आता इथं आपल्याला दिसतंय खरेदीसाठी काय आहे 4, तर 4 ही खरेदी आहे. 4 आणि 5 मधला फरक म्हणजे 4 खरेदी आणि 5 विक्री, तर यातला फरक किती असेल 1. या दोघांमधला फरक आपण वरती घेतो, हे कन्फर्म आहे. मग 4 वर 1 चा नफा म्हणजे शेकडा किती नफा म्हणून गुणिले 100. 4 ने भाग देऊन टाका, 25 चोक 100, 25 एक 25%. तर ऑप्शन नंबर 3 25% नफा हे या प्रश्नाचं उत्तर असेल.